आहेस उठ 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 उठ. अगे काय नाही, नुसतं ठसको लागलो. ता काय नाही, बाजूक राहू तू. अगे जा बस बस आहे सर, मी सांगताय ना बस बस. बरं. चाळान गेला हा. बस बस तू थाय सर बस. तू पण ना. ह्या काय, मी असताना ही सगळी कामं तुमका करूची लागते. अगो आधी करी होते ना मी. हा आता तू मोकळा झालास ना की मगे तुका वही ती कामा करतो. काय गो, रात्री झोप नीट लागली नाही तुका? होय इली. डोळ्यावर झोप दिसता ना म्हणा. लागली ना झोप. त्या बघ, ही असली कामात तू बघ, बाकी सगळा मी करते. हा आहे. काल अभिराम भाऊजी झोपले होते काय? झोपला असाल. काय गो अभिरामाचा काय? काय नाही, काल रात्री माका मध्ये जाग गेली. काय झालं काय कळला नाही. मी दाराकडे बघितलं तर अभिराम भाऊजी उभे होते. अगो सपान पडला असतात. नाही, खराच काहीच बोलत नव्हते, फक्त बघित होते. इंका उठवणार होते, म्हटलं रवान दे. तिंका असं अचानक बघितलंय नि घाबरलंय. त्यांचे डोळे काहीतरी सांगा होते, माझ्याकडेच बघित होते. आहे डोवर लस. वय अभिरामा, काल रात्री तू झोपेसून उठलं होतं? काल रात्री नाही काय, माका काय आठवलं नाही. काय झालं? नाही काय नाही, डबो खाऊन या नीट. होय अभिरामा, 2 दिवस झाले तू शाळेत सून उशिरा अंधार पडल्यावर येतोस. काय झाला? काय असतोस तू? नाही काय, नेहमी वेळेतच येतो. बरं अभिराम भाऊजी, तुम्ही जावा शाळेत, नाही तर उशीर होईल तुमका. येतोय. काय झालं आहे का? कसं बघता उशिरा येता? पोरांच्या नादाक लागाक नको म्हणजे झाला. आजकाल काय भल्याचा रवला नाही हा. म्हणजे माधवान आणि दत्तान काय त्रास नाही दिल्या. आता अभिरामन काय उपद्व्याप करूक नको म्हणजे झाला. आहे, मका कळता तुमची काळजी. मी असा करते, संध्याकाळी ना अभिभाऊजींका अनुक शाळेत जाते. काय चालला तर कळात तरी. बरा जातो. अगो काय चालवलंस या बच्चे? रामा आता आहे सर बसून. रामा अगो काय करत? काय गो, एकाच हातान बनवूची आणा बावली. होय आहे, ताच करत. ह्या बघा. पण अभिरामान लय साथ दिला नाही गो. होय तर दुसरा कोण असता तर आपल्या तावडी गावला नसता. केवढो पोरतो. तुम्ही काय सगळा नको तर करून घेता ते चकडला. ह्या बघा, आमका काय हौस नाया. आता विधीच तसो हा म्हणून आमका करूक लागता. त्यांना नाही का त्याची जागा दाखवून देऊसाठी ना माका जा करूचा लागात आम्ही करत नाही. तुम्ही तोंड नाही उघडायचा, नाहीतर तोंडात बोळो कोंबीत. पाया पडतय तुझ्या, पण असं नको करू गो. अगो खय फेडशाल पापा तुम्ही ही. कोंबू कोंबू तोंडात गोळो. आम्ही करताव ती पापा आणि ती करतात ती पुण्य.
अरे नरकात पण जागा मिळूची नाही अशी कर्म असत त्या अण्णा नायकाची. हयच करूचा आणि हयच फेडूचा लागतला म्हणूनच व्यवस्था करताव. आहे ही बघा. होय, ही अशीच बावली त्या निर्वशाच्या मांडीवर नेऊन ठेवायची म्हणजे अन्नाचा निर्वश अटळ. अण्णा, तुझा निर्णय पक्का झालाय ना? होय. बर. ही मावळतीकडच्या जमिनीची कागदपत्र मी केली आहेत. ही जमीन कोणाच्या नावावर करायची? पाटणकर बाई. कोण? कुमुदिनी पाटणकर. न काय ह्या काय करतस? रघु, माझो निर्णय माझो असता. त्याच्यात मध्ये कुणी इलेला माका चालत नाही. या तुका सांगूची वेळ कधी इली नाही योग देऊ नका. नाहीतर माझी सांगूची पद्धत तुका माहित असा. रघु, अण्णाचा निर्णय झालाय ना, मग त्यात आपण कशाला बोलायचं? पण अण्णा, मित्र म्हणून तुला एक सांगू, आम्हाला तुझी जशी काळजी वाटते तशीच पाटणकर कुटुंबियांची पण वाटते. आता जी जमीन तू त्यांच्या नावावर करायला निघालास तिचा इतिहास अख्ख्या गावाला माहिती आहे. त्या जमिनीला आज तगायत कधी कुठलं गिराईक आलं, त्यात कुठलं पीक पाणी झालं नाही ना? आणि ते कशामुळे नाही हेही तुला चांगलंच माहिती आहे. होय तर अभद्र जमीनाचा ती कोणाक फळाची नाही. नायकांका फळल्या काय नाही. त्या जागेत त्या बयेचं स्थान असा. वंशच्या वंश खाता ती. तिच्या वाटेक जाऊ नको. पाटणकांनी त्रास होय. नाही होतो. अण्णा, सही आहे. ठीक आहे, थांब. नाही, तुझ्यासारखं हुशार तूच. माका माहित असा ती जमीन अशी तू तिका लाभाक देऊचंय नाही. कुठे कागदपत्र दिलेस ना? खरे कागदपत्र दिले. अरे मग ही जमीन तिच्या नावावर जातली. अरे नेने, रघु, ते पेपर पाटणकर बाईच्या हातात जाणार आहेत. ती बाई हुशार आहे, शिकलेली आहे. आपल्याला हे प्रकरण घातक ठरण्याची शक्यता आहे. मग आता बहुतेक आपल्याला या जमिनीची आशा सोडावी लागेल. फुटलो काय? नाही नाही, हे असे सहजासहजी फुटण्याची वस्तू नाही आहे. सरिता, काम आवरली तुझी? काय हो तुमचं काय काम असा? होय, लय महत्वाचं काम असं. काय झाला? ऐसा रे, आता कोण बाहेर ना कान लावून ऐकणार आहे का? काय कामा? सांगितलंय ना, लय महत्वाचा काम असा. सांगा. ऐसा रे तू. सांगा काय? अहो सांगा ना. आता ह्या काम काय तुमचा? हे पण महत्वाचं काम असं ना. जावा तुम्ही, काहीतरीच तुमचं. अहो, काहीतरीच काय असं काय रोज रोज हात पकडते? यो असो हात पकडून फिराक घेऊन जाणारस काय? हात पकडून किती खांद्यावर मारून नेते. शी बस करा. कुणी बघितलं तर काय म्हणत? बायलेच्या मागे खुळ झालं म्हणते. झालंयच मग.
गप बसा, चांगले शहाणे असाच तुम्ही. बरा मी काय म्हणते, तुझी कामं सगळी आवरून घे काय ता सांच्याक बाहेर जाऊया. घे बाय माझे, बाहेर काय घेऊन जाणार आज? जाऊया बाजारात. माझं पण काम असा, माझं पण काम होत आणि फिरणं पण होत. होय चला. पण मी काय म्हणतोय, आज नको, मगे जाऊया. मग काय मुहूर्त काढून जाऊचा? हा मुहूर्ताचं नाही हो, मी ना अभिराम भाऊजींका शाळेत आणून जाणार आहे. अभिरा पण रोज तर येतो तो, मग आज किती अचानक? शाळेतून काही तक्रार दिल्या काय? शाळेतून काय तक्रार योग नाही, हुशार असत ते, अभ्यास पण करत. मग जाऊची काय गरज आहे? येत नाही राहून. तसा नाही, 2 दिवस झाले उशिरा येतात. आहे काळजी करत होती म्हणून मीच म्हटलं काळजी करू नको, मी बघून येते. मित्रांबरोबरच खेळत असतील शाळेतल्या, पण आपल्या डोळ्यात बघितलं ना की काळजी मिटत. मग मी पण येतोय. काय नको, तुम्ही नको, तुम्ही आरडशाल त्यांका, उगीच घाबरतील ते. मी कसं आपला त्यांका समजावून सांगितलं. बरं बाहेर जाऊ नये, मी जातो एकटो बाजारात फिरून येतोय. वय वय जावा हा, एकटे फिरून येऊ. नाही तर मी काय म्हणतोय, एकटे फिरण्यापेक्षा कोणी सोबतीक मिळता काय बघा ना. एवढा नशीब ताट नाही गो माझा. पाटणकर बाई आहात का घरात? दरवाजा उघडाय, या आत या. लगेच आज जाऊची गरज नाही. पाणी आणायला गेले होते. तुझ्या हातून पिले तर पाणी याचं अमृत होयत. अच्छा, या. बाहेरून आलात का? वय काम होतं? वय कसलं काम? नेनेकडे काम होतं. जमिनीचं काम होतं? तुका दिलेलो शब्द कधी मोडले? म्हणजे कोणत्या शब्दाविषयी बोलताय तुम्ही? तुका खय जायची गरज नाही. जा काय करायचं तर या गावातच करायचं. याच गावात घर बांधू. जमीन? अण्णा अहो, केवढं करताय तुम्ही आमच्यासाठी? या कायच नाही, या जमिनीवर घर बांधून दे. काय नाही करणार, नको मला काही जमीन किंवा काय. पण श्रीमंत, अहो, मी म्हंटल ना तुम्हाला की यांच्या अरे बघा हे चालेल. यांच्या परवानगीशिवाय मी काही करू शकत नाही. मला माहितीये यांनी तुमच्याकडनं पेपर्स घेतले नसते ना, म्हणून तुम्ही मला आणून दिले. अहो अण्णा, कसे पैसे फेडायचे मी या जमिनीचे? पण एक सांगते अण्णा, यांच्या शब्दाबाहेर मी नाही. अण्णा तुमचे आधीच खूप उपकार आहेत आमच्यावर, अजून हे उपकारांचं ओझं कशासाठी? अहो कमी पैशात काय फुकटात असेल ना तरी आम्हाला नको. कुमुदिनी, अहो मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. मग कोणी किती मदतीचा हात पुढे केला ना तरी नाही. अण्णा माफ करा, पण मीच हिला सांगितलं. ए पोरांनो, थांबा जरा. अभिराम भाऊजी तुमच्याच वर्गात असत ना? हो आमच्याच वर्गात. मग हे मागे थांबलेत काय? आमका काय माहित. अरे रोज तर तुमच्या बरोबर येतात ना घरात. तुमच्यावर येता पण आता नाही ना. कित्या काय माहिती 3 दिवस झाले असंच करता. खय असत मग ते? असंच तडे मावळतीकडे काहीतरी. मावळ तिकडे?
मावळ तिकडे जमीन असेल. असं काय आहे त्या जमिनीत? हो, थैसर एका बाईने मेलेल्या पोरक मांडीवर ठेवून स्वतःचा जीव दिलाय. म्हणजे लोकांनी त्याच जमीन तिका पुरल्या. अबद राहते जमीन. गे बाय माझे, आज तिसरो दिवस. आज उभी राहू आमच्या साह्याक. तुका पॉर वया ना तुझा देतय मी. वंश तुझ्या मांडीवर आडवो करतय. याच्या पुढे तो वाढूक नको. विरामा इलस ये राजा ये 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 बस आहे सर बस. हा राजा तुझ्यामुळे या पार पडता हा सगळा. या घरान वाटोळा केला पण तू आमच्या मती उभं रावलंस. तो फक्त मी सांगितलेलाच ऐकता. त्याका पण कळणार नाही तो काय करता. आता बांधून ठेवलेला असा. आज तिसरो दिवस लागलेलो असा. ही वावली ह्याच्या हातान तिच्या मांडीवर ठेवली. तुझ्या मनात हात तसा होताला. चालूच मी सांगितलंय तर तू आतापर्यंत करीत येलस. फक्त आज तो दिवस मग हे बांधलेला सगळा सोडून टाकेल. मी सांगितलेला करशील ना. वय आज तो तिसरो मान ही तो देऊ खंय. ही तो घास देवा. घे बोल. निर्वश करशील अण्णा नाही का तो. वय ही बावली हिच्या मांडीवर ठेवली. त्या अण्णा नाही का तो निर्वश व्हायचा.
वंश नाही वाढा तो, अण्णा नाही का तो